कर्जत सुपरफास्ट, वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल। मंगेश काळोखे यांच्या निर्घृण हत्या प्रकरणाचा रायगड पोलिसांनी मोठा उलगडा केलाय। तपासात ही हत्या थेट 20 लाख रुपयांची सुपारी देऊन करण्यात आल्याचं स्पष्ट झाले। या प्रकरणात आतापर्यंत 12 आरोपींना अटक करण्यात आली आहे। आणखी एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे। दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 6:30च्या सुमारास मंगेश काळोखे हे आपल्या मुलीला खोपोलीमधल्या शिशु मंदिर शाळेत सोडवण्यासाठी गेले होते। मुलीला शाळेत सोडून परत येत असताना सकाळी 7 वाजता विहारी परिसरातील जया बार चौकात त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला करण्यात आला। हल्लेखोरांनी तलवार, कोयता आणि कुऱ्हाडीनं गंभीर वार करत मंगेश काळोखे यांची जागीच निर्घृणपणे हत्या केली। या घटनेनंतर संपूर्ण खोपोली शहरात तीव्र संतापाची लाट उसळली। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे, रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली 8 स्वतंत्र पोलीस पथकं स्थापन करण्यात आली। सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स, भौतिक पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 24 तासात तपासाला गती दिली। रवींद्र परशुराम देवकर यानं मंगेश काळोखे यांच्याशी असलेल्या राजकीय आणि वैयक्तिक वैमनस्यातून हत्या करण्याचा कट रचला होता, असं तपासात निष्पन्न झालं। हा हत्येचा कट रचताना रवींद्र देवकर यानं एका महिलेच्या माध्यमातून सुपारी दिली होती। ईशा पापा शेख, वय वर्ष 46, हिच्या माध्यमातून आदिल मुख्तार शेख आणि खालिद खलील कुरेशी यांना मंगेश काळोखे यांच्या हत्येची 20 लाख रुपयांची सुपारी दिली गेली। दर्शन देवकर, महेश धायतडक, आदिल शेख, खालिद कुरेशी आणि आणखी एका आरोपीनं थेट हल्ला करून हत्या केल्याचं तपासात स्पष्ट झालं। या गुन्ह्यात कट रचणारे, प्रत्यक्ष हल्लेखोर तसंच गुन्ह्यानंतर मदत करणारे सर्व आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकलेत। या प्रकरणात आत्तापर्यंत रवींद्र देवकर, दर्शन देवकर, धनेश देवकर, उर्मिला देवकर, विशाल देशमुख, महेश धायतडक, सागर मोरे, सचिन खराडे, दिलीप पठार, ओमकार मगर यांना अटक करण्यात आली आहे। तसंच एका अल्पवयीन आरोपी सचिन चव्हाण याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलंय। सुपारी घेण्यात मध्यस्थी असणाऱ्या ईशा शेख, आदिल शेख यांनाही अटक करण्यात आली आहे। तर हत्येमध्ये असणारा खालिद कुरेशी हा अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। सध्या सर्व अटक आरोपी पोलीस कोठडी रिमांडमध्ये असून विशेष शासकीय अभियोक्त्यांच्या मदतीनं हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे। सर्व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळवून देण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याची माहिती पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी दिलेली आहे। दरम्यान रवींद्र देवकर याच्याकडे 20 लाख रुपये इतकी मोठी रक्कम कुठून आली? ही हत्या घडवण्यासाठी त्याला एवढी मोठी रक्कम कुणी दिली आहे का, याचा सुद्धा शोध घेण्यात यावा, अशा संतप्त प्रतिक्रिया काळोखे यांचे समर्थक व्यक्त करतायत। तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा। कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।